यानंतर बघूयात नाशिक मधली बातमी। नाशिकच्या राजकीय आखाड्यामध्ये रोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळतात। महायुतीचे तीन संकटमोचक मंत्री मैदानात उतरूनही बंडखोर गोकुळ गीतेंना माघार घेण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिलाय। त्यातच आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे थेट गीतेंच्या दारात पोहोचल्यानं नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। नेमकं काय घडलंय दिवसभरात नाशिकमध्ये बघूया त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट। नाशकात दराडे विरुद्ध गीते सामना अटळ। गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम। किशोर दराडे गणेश गीतेंमध्ये बंद दाराआड चर्चा। नाशिकच्या निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी बंडखोरी मागे घ्यावी यासाठी मैदानात उतरलेल्या महायुतीच्या तिन्ही चाणक्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलंय। आता दराडे गटही ऍक्शन मोड मध्ये आलाय। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि शिक्षक आमदार किशोर दराडे थेट गणेश गीते यांच्या निवासस्थानी पोहोचले। जवळपास अर्धा ते 1 तास गणेश गीते आणि किशोर दराडे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दराडेंनी आता थेट गीतेंचं घर गाठत त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। गणेश हा माझा छोटा भाऊ आहे आणि माझ्या भाऊजाईला विनंती करणार, ते मतदार आहे, मत मागण्यासाठी आलोय। त्यांना रिक्वेस्ट केली का माझे मोठे बंधू नरेंद्र दराडे उभे, यांना मतदान करा, युतीचा धर्म पाळा, आणि ही विनंती करण्यासाठी मी आलो। यामध्ये त्यांचे बंधू देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तुम्ही म्हणाले की ते तुमचे भाऊ आहेत, पारिवारिक संबंध थेट निवडणुकीच्या रिंगणात आले, त्यामुळे वेगळी चर्चा या सगळ्या निमित्तानं सुरू झाली। नाही, मुळात गोकुळ सुद्धा माझा छोटा बंधूच आहे। त्याच्याशी सुद्धा मी विनंती करणार आहे का महायुतीची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना मिळालेली, तूही मदत कर आणि याचा निर्णय तो घेईल। दरम्यानच्या फोन कॉलचा उल्लेख करत गोकुळ गीतेंनी आपला बाप काढल्याचा आरोप दराडे यांच्यावर केला होता। ते आरोपही किशोर दराडे यांनी फेटाळून लावले आहेत आणि यावरून आमदार किशोर दराडे यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय। माझा आवाज असेल, मी जर काही बोललो असेल, तुम्ही फॉरेन्सिक लॅबला ते टेस्ट करा, आणि जर माझ्याकडनं चुकी झाली असेल तर जाहीर माफी मागायला तयार आहे। हे तर त्या दिवशी आपल्या माध्यमातून जर कळवलेलं आहे, त्याच्यामुळे असं काही बोललेलं नाही। विरोधक काही लोक असतात, दोघांचं कसं लागल अशा प्रकार राजकारणामध्ये हा येतो। तर दुसरीकडे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार गोकुळ गीतेंनी केलाय। त्यामुळे आता नाशिकमध्ये गीते विरुद्ध दराडे असा थेट सामना रंगणार हे स्पष्ट झालंय। ओझर एअरपोर्टच्या लॉबीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये, आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते। आमची चर्चा झाली। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरे यांनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं का आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत। किशोर दराडे यांनी कॅमेऱ्यासमोर ऑल इज वेल दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी गीतेंच्या बंडखोरीनं दराडेंच्या गोटात धाकधूक वाढली आहे हे लपून राहिलेलं नाहीये। महायुतीचे नेते अजूनही गोकुळ गीते यांना समजवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे नाशिक विधान परिषदेसाठी नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते असा सामना निश्चित आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।